नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक असे ब्रोकोलीचे सूप कसे करतात ते पाहणार आहोत। ब्रोकोली सूप करण्यासाठी मी 200 ग्रॅम ब्रोकोली घेतलेले आहे। हे ब्रोकोलीचे एवढे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, एक बटाटा चिरून घेतलेला आहे, लसूण आणि आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सर्व मी बटरमध्ये भाजून घेते। करण्यासाठी कांदा, बटाटा, आलं, लसूण आणि ब्रोकोली बटरमध्ये भाजून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आता 1 चमचा बटर घालते। त्यानंतर पॅनमध्ये बटर घालून बटाटा घातलेला आहे। त्यानंतर कांदा, पॅनमध्ये ब्रोकोली, कांदा, आलं, लसूण, बटाटा सर्व घालून 1-2 मिनिटं परतून घेते। सर्व थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामध्येच आता मी अर्धा चमचा मीठ घालते। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते। मीठ घालून 1-2 मिनिटं परतून घेते। ब्रोकोली, आलं, लसूण, कांदा, बटाटा सर्व परतून झालेला आहे। आता यामध्ये पाणी घालते। पाणी घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। ब्रोकोली सूप करण्यासाठी आपण कांदा, बटाटा, आलं, लसूण आणि ब्रोकोली सर्व बटरमध्ये चांगलं भाजून 1 ग्लास पाणी घालून चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता हे गार झाल्यावर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। ब्रोकोली सूप करण्यासाठी आपण सर्व साहित्य बटरमध्ये भाजून चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता ते गार करण्यासाठी ठेवलं होतं आपण, गार झालेलं आहे। आता हे मी मिक्सरमधून स्मूथ अशी पेस्ट करून घेते। सूप करण्यासाठी ब्रोकोली, कांदा, बटाटा, आलं, लसूण सर्व बटरमध्ये भाजून शिजवून घेतलेलं आहे। नंतर मिक्सरमधून स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे। ही स्मूथ पेस्ट केलेली मी पॅनमध्ये काढून घेते। सूप उकळायला ठेवलेलं आहे, पॅनमध्ये घालून उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता मी क्रीम घालते। क्रीम घालून चांगलं उकळून घेते सूप। त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। हेल्दी ब्रोकोली सूप तयार झालेला आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तसेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।